सर्वांनी तोंड गोड करूया. अरे आपण खूप मोठ्या संकटातनं बाहेर पडलोय. भाऊजी हे घ्या. करेक्ट तुमचं बहिणी. हो. आणि याबद्दल ना सेलिब्रेशन झालं पाहिजे. पण सध्या तरी तुम्ही सेलिब्रेट करा. मी तोपर्यंत हे बँकेचं काम करून येतो. कशाला, मी करेन नाही. ओके. हो आकाश सर, आत्ता कुठे जाऊन तुम्ही त्या सगळ्या गडबडीतून बाहेर पडलाय. जरा श्वास घ्या, बसा. आणि तसंही आता बाबा घरी येतीलच ना, त्यांनाही आता बरं वाटेल. सो आता तुम्ही त्यांना वेळ द्या. हे बाकी सगळं मी हँडल करीन ना. थँक्स मित्र. सर, मी तुम्हाला काय बोललो होतो, थँक्स म्हणायचं नाही. हो पण नंतर मला पार्टी हवी आहे. डन डन. दिली. बरं चला, मी जाऊन येतो, हे काम आटपून येतो. येत जा घरी आता. हे तुझंच घर आहे. नक्की येतो काकू. बाय. काकू नाही हं? आई. सॉरी. येतो आई. अरे खरंच कुणी नाहीये बाहेर. मला वाटलं कुणीतरी आला असेल बाहेर सरप्राईज द्यायला. सॉरी बाप, खरंच सगळ्यांना यायचं होतं. वसुंधरा, हार्ट अटॅक आलाय मला, पण बुद्धी अजून शाबूत आहे. उगाच म्हातारा माणसासारखी ट्रीटमेंट नाही द्यायची मला. मला कल्पना आहे काहीतरी मोठं घडलं याची. मला त्रास होईल म्हणून काही गोष्टी माझ्यापासून लपवत असशील ना, तर तसं करू नकोस. इतका लेचापेचा नाहीये मी. एकेकाळी आपलं घर, व्यवसाय माझ्या खांद्यावर उभं होतं. अजूनही आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं ना, तरी मी चुटकीसरशी सॉल्व्ह करू शकतो. इतकी धमक आहे माझ्यात. कळलं? बाबा, मी काय म्हणते, आपण सगळं घरी जाऊन बोलूयात ना प्लीज. का आत्ता का नको, सांग ना मला. आत्ता का नको? बाबा. बाबा. बाबा, तुम्ही कसं राहता? बरं आहेत ना? सॉरी, मी तुम्हाला भेटायला आलो नाही. ॲक्च्युली काय झालं ना, ते विशाखा मावशीची तब्येत खराब झाली आणि मला आणि तनयाला तिकडे जावं लागलं. तुम्ही बरे आहात ना आता? माझं सोड रे, मी बरं आहे. पण मला काही प्रश्नांची उत्तरं हवीत. काय चाललंय घरी? सगळं व्यवस्थित आहे असं बोललंस तर खबरदार. आणि सगळं जर व्यवस्थित असतं तर तुमच्यापैकी कुठेतरी आलं असतं ना मला हॉस्पिटलमध्ये न्यायला. बाबा बरोबर आहे तुमचं. प्रॉब्लेम आला होता, पण आता आकाश आता सगळं सॉल्व्ह केलं. आता ओके सगळं, प्रॉमिस. अरे पण मग मला अंधारात का ठेवताय तुम्ही? काय चाललंय ते मला कळायला नको का? बाबा, तुम्हाला परत त्रास झाला असता ना. ते काही नाही. मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. ओके ओके, सॉरी बाबा. घरी जाऊन तुम्ही ओरडा आम्हा सगळ्यांना, पण आता प्लीज घरी चला ना. सगळे वाट बघताय. बघतोच एकेकाला. चला. बाबा, पाणी देते, थांबा. अरे कोण होता? नक्की आकाशचा मित्र. काय, कुठे? अगं वहिनी, आता गेलो ना बाईकवरती मागे. आज पण भेट ओकली. असो, चल बाबा, सावकाश उतरा.
हळू का आदिती, तू पण मुलांमध्ये मूल झाले. अरे हॅलो, इकडे बघा जरा. अवनी लवकर ये. या बाबा, आत या. अरे बाप रे, काय ते स्वागत. तुम्ही टोमणे नंतर मारा, आधी आत या. चल बसा बसा बसा. ए काय रे, एवढा वेळ का लागला रे तुम्हाला यायला? आम्ही कधीची वाट बघत होतो. बाबा, आता तब्येत कशी आहे तुमची? नाही म्हणजे बरं वाटतंय ना? हा, बाबा सॉरी, तुम्हाला यायला नाही येता आलं. आजोबा तुम्ही एवढा यायला का वेळ लावला? आम्ही तुम्हाला किती मिस केलं माहितीये? बाळांनो, मी पण तुम्हाला खूप मिस केलं. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रेयर करायचो. हं, आजोबा, हं? तुमचं ऑपरेशन करताना तुम्हाला नाही दुखलं? नाही रे. अरे आता तुम्हाला बघितलं ना, आता माझं दुखणं कुठल्या कुठे पळालंय. हं? आजोबा चला ना आमच्या बरोबर, आपण आतमध्ये पत्ते खेळूया. पत्ते काय? हॉस्पिटल मधून आलेत ते घरी. आजोबा प्लीज. तिचं नाही करा ऐकू. तुम्ही एक काम करा, हा, तुम्ही दीदी बरोबर आज जा, तयारी करा, मी आलोच. जा 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 जा. आजोबा लवकर या. हो, जा 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 जा. हळू हळू. बोला, बोला. आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं आहे. बाबा, तुमच्यासाठी सूप करते मी, आवडेल तुम्हाला खूप. हं. बाबा तुम्ही रागावलाय का? काय ना, रागू नको तर काय करू. असे काय बिझी होतात रे तुम्ही की मला तुम्ही हॉस्पिटलमध्ये न्यायला सुद्धा आला नाही. अटॅक आल्यापासून घरात काय चाललंय कोणीच सांगत नाहीये. बाबा सॉरी. आपण तुमची अवस्था एवढी नाजूक असताना आम्ही तुम्हाला कसं काय सांगणार होतो. येथे परिस्थिती खरंच खूप बिकटली होती. माझ्या फसवणुकीबद्दल पेपरमध्ये छापून आलं होतं. बँकेने हात वर केलेले घर गमवायची वेळ आली होती. काय? बाबा रिलॅक्स. एक गुड न्यूज आहे की आता सगळं ठीक झालं. सरकारने आपल्या जमिनीवरची हरकत पण मागे घेतली. आपल्या बांधकामावरती जो स्टे आला होता तोही अटलाय आणि बांधकाम परत सुरळीत सुरू सुद्धा झालं. हे सगळं कोणामुळे झालं ते सांग ना. ऑफकोर्स त्याला विसरून कसं झालं. बाबा माझे खूप चांगला मित्र आहे, लकी नाव आहे त्याचं. हो बा, अखिल मला बोलला आता गाडीत येताना. हो बाबा, लिटरली तू देवासारखं धावून आलास. आपल्या गायतोंडीला शोधायला त्यांनीच मदत केली. त्याला कन्फ्युज सुद्धा करायला लागली. बँकेच्या लोकांशी सुद्धा तोच बोलला. तो नसता तर माहीत नाही कसं काय. मला तर इनफॅक्ट असं वाटतं ना दादा की जर असा चांगला आणि रिसोर्सफुल माणूस आपल्या बिझनेसमध्ये असेल तर प्रोजेक्ट पुढे न्यायला खूप मदत होऊन जाईल. बरोबर? हे अगदी माझ्या मनातलं बोललास तू. खरंच तुम्ही त्याला भेटाल ना तर प्रेमातच पडाल त्याच्या नुसत्या हजर राहण्याने सुद्धा मला इतका आधार मिळाला म्हणून सांगू. तू त्याला घेस तुझ्या बिझनेस मध्ये. मला तर तो आतापासूनच माझा मुलगा वाटायला लागला. खरंच एवढं केलं? तुझ्या कामावर आणि तुझ्यावर बरीच श्रद्धा दिसते त्याची. नाही,
अशी माणसं आयुष्यात आजूबाजूला असायला हवीत. मला सुद्धा त्याला भेटायची खूप इच्छा झाली. बोलव त्याला एकदा घरी. आकाश ठीक. मलाही भेटायचं लकी भाऊजींना. मी काय म्हणते त्याला जेवायलाच बोलो, उद्याच बोलो. बर. आकाश भाऊजी त्यांना फोन करतायत तर त्यांना विचारा त्यांना खायला काय आवडेल. नाही म्हणजे स्वयंपाकात पण मी तेच करेन ना. मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवीन. अरे देवा, अशी कशी विसरले मी. अगं उद्या पितृपंधरवड्यातला शेवटचा दिवस नाही का? अगं बाई आई मलाही विसर पडला हो. हिराचं श्राद्ध नको घालायला, उदक शांता नको करायला. एकही वर्ष चुकवलेली नाहीये आपण. आकाश, तू ना लकीला संध्याकाळी बोल. का? अरे श्राद्धाचं जेवण आहे ते, बरं नाही दिसत. ठीक आहे. लाव फोन, लाव आत्ताच. हो. लकी भाई नाही, लकी ठाकूर बोलायचं. काय लकी ठाकूर? का का म्हणजे तुला माहित नाही? अरे आकाश ठाकूरच्या आईने ना आपल्या लकी भाईला चौथा मुलगा बोलले. का नाही चौथा मुलगा बोलले का नाही? अरे हा तुम्ही आहेत ना. ग्रेट ग्रेट ग्रेट. अरे तुम्हाला हे सर्व कसं नव्हतं भाई? भाई त्यांच्या त्या फॅमिलीला काय आत्यात घेतला भाई. एक नंबर हा भाई. हा पण भाई त्या आकाश ठाकूरच्या आई तुम्हाला चौथा मुलगा बोलली ना. मी काम करा, आता त्यांच्या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मागूनच घ्या. काय ए सन्या, हा अर्धा काय मग भाईला अख्खा मिळणार ना भाई हा हिस्सा. अख्खा मिळणार भाईला हिस्सा. येड्यांनो प्रॉपर्टीच्या हिश्श्यापेक्षा ना त्या आकाश ठाकूरच्या बिझनेस मध्ये घुसायला मिळते तेच खूप मोठी गोष्ट आहे. कारण खरा माल तिकडे आहे. अहो मिळेला भाई, का नाही मिळणार? अहो तुमचे त्याच्यावर खूप उपकार आहेत. अहो त्यांच्यासाठी तुम्ही गोळी खाल्लेत. तुम्ही फक्त बोलायची खोटी, ते काहीही करतील. काय करणार ते सगळं तर आहेच रे. हा आकाश ठाकूरला उपकारांची परतफेड करायला खूप छान जमतं. आणि मी सुद्धा मी केलेल्या उपकारांची परतफेड आकाश ठाकूरकडून अगदी पद्धतशीर करून घेणार. मला माहिती आहे मला त्याच्याकडून काय करून घ्यायचंय. जा बसा, पार्टी करा पार्टी. कोण कुठे मला हे म्युझिक बंद कर. म्युझिक बंद कर लवकर. जा तुम्ही बसा. बोला आकाश सर. तू आधी सर बोलणं कधी थांबवणार आहेस? आकाश सर मी रिस्पेक्ट करतो तुमचा आणि आउट ऑफ रिस्पेक्ट मी तुम्हाला सर म्हणतो. आता तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट तर कधी कमी होणार नाही, त्यामुळे अल्टिमेटली मी तुम्हाला सर म्हणणंही कधी बंद होणार नाही. बरं ऐक ना, तुला एक विचारायचं होतं. हो माहिती आहे मला. बँकेचं काम पूर्ण झालेलं आहे सर आणि आता आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण उरलेलं नाही. आय एम सॉरी, मला तुम्हाला कळवायला उशीर झाला. हां म्हणजे ते ठीक आहे. तुला ॲक्च्युली दुसरं काहीतरी विचारायचं होतं. मग काय विचारायचं होतं? उद्या संध्याकाळी फ्री आहेस का? नाही म्हणजे माझ्या घरी तुला जेवायला बोलवायचं होतं. माझ्या सगळ्या घरच्यांना तुला भेटून थँक्यू म्हणायचं, एस्पेशली माझ्या बाबांना आणि माझ्या बायकोला. मला पण. हो माझ्या आईला सुद्धा. सर मी नक्की आहे आणि प्लीज मी एवढं काही केलेलं नाही. उगाच काय एवढ्या फॉर्मॅलिटीज करताय तुम्ही? मला आता तुम्ही खरं तर लाजवताय. काही लाजत विजवत नाही. यायचं म्हणजे यायचं. मी नकार अजिबात ऐकणार नाही. आता आमच्या घरच्यासारखंच झालं असतं. ॲक्च्युली तुला दुपारीच बोलवलं असतं पण घरी आम्ही श्राद्ध ठेवलंय. म्हणजे आरामात रात्री संध्याकाळी जेवायला. आहे का आता सर? म्हणजे एकीकडे तुम्ही मला आपलं म्हणता आणि दुसऱ्या क्षणी मला लांब ढकलता. अहो तुम्ही मला तुमचा घरचा सदस्य समजताना मग घरचा सदस्य म्हटल्यावर मी का नाही येणार श्राद्धाला? ते काय नाही. आकाश सर मी उद्या दुपारीच येणार श्राद्धाला आणि बहिणीच्या हातचं श्राद्धाचं जेवण जेवायला. खरंच? येस ऑफकोर्स. ओके अमेझिंग. ठीक आहे चल चल उद्या भेटू. बाय बाय. सी यू. बाय. उद्या दुपारी येतोय. उत्तम.
चला आता फायनली लकी भाऊजींना भेटता येईल. हो आणि तुम्ही तिघी जणी उद्या दुपारचा बेत उत्तमच झाला पाहिजे हं, छानच झाला पाहिजे. उद्या माझा चौथा मुलगा येणार आहे. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही छान फक्कड वेत करू. ए चंगू मंगू, हा बाई. आकाश ठाकूरशी पार्टनरशिप झालीच म्हणून समजा. हो ना, एकूण एक सगळेच प्रश्न सुटले. घर तर वाचलंच, पण बाबांना पण आता बरं वाटतंय. देवच पावला बाई. आता माधवरावांची तब्येत लवकरात लवकर सुधारू दे. वसुबाळा, नाही म्हणजे उद्या थोडासा वेळ काढून इकडे येऊ शकशील का ग? थोडं बोलायचं होतं. म्हणजे इथे आल्यावर निवांतपणे बोलता येईल आपल्याला. त्यापेक्षा तुम्ही दोघे या ना इथे. नको बाई. आई अगं मी उगाच नाही म्हणते, उद्या इरावती ताईंचं श्राद्ध आणि उदक शांत पण आहे. इरावती म्हणजे आकाशरावांची पहिली बायको ना? हो प्लीज या ना दोघंही, बनीला पण बरं वाटेल आणि आपल्याला निवांत बोलता पण येईल. ठीक आहे, येऊ आम्ही, हं? ओके, भेटूयात उद्या. ठीक आहे, भेटू. गुड नाईट. गुड नाईट आई. येतात म्हणाले. नो, ऐकलं मी. बरं एक विचारू तुम्हाला, विचारा की. तुम्ही दरवर्षी शार्दूलचंही श्राद्ध करत असाल ना? यावर्षी का नाही केलं? नाही म्हणजे आपलं लग्न झालंय म्हणून तुम्ही हेसिटेट करताय का? नाही नाही असं काहीच नाहीये. वसुंधरा, मला माहिती आहे की शार्दूल तुमच्यासाठी, तुमच्या आई वडिलांसाठी किती महत्वाचं आहे ते. आपलं लग्न जरी झालं असलं तरी मला असं अजिबात वाटत नाही की तुम्ही शार्दूलच्या आठवणी अशा पुसून टाकाव्यात. मी सुद्धा इराला कधीच विसरू शकणार नाही. मी नव्हे पाहिलं तर त्यांच्यामुळेच आपण दोघं आज एकत्र आहोत. एकमेकांना समजून घ्यायला लागलो. आपलं एक कुटुंब तयार झालंय. कशावर मसू देत ना, कशाला नको उगाच. तुम्हाला आई बाबांचं टेन्शन आलंय का? मी बोलेन ना त्यांच्याशी. आपण ना एक काम करूया, उद्या शार्दूल आणि इराचं श्राद्ध एकत्र करूया. सांगा तर, चालेल ना शार्दूलचं श्राद्ध पण केलेलं? आकाशराव, म्हणजे कसं आहे ना, तो दिवस इरावती ताईंचा आहे. मग त्यात उगाच शार्दूलचं श्राद्ध कशाला ना, आणि आईना नाही आवडणार ते. हो एवढंच ना. तुम्हाला आईची भीती वाटत असेल ना तर मी एकटा जाऊन बोलतो तिच्याशी. ओके, काही टेन्शन नाही. नाही नाही तसं नाही. बाबा आताच हॉस्पिटलमधून आलेत ना, आणि आईना नाही आवडणार आणि वाद होतील घरात पण होतील. वाद कशाला होतील? काही वाद होणार नाही. आईला मी हँडल करेन, बोलतो तर. तुम्ही फक्त तुमच्या आई बाबांना कळवा की आपण शार्दूलचं श्राद्ध करतोय. नाही म्हणजे तेही मेंटली तयार होतील आणि तसंही सगळी तयारी तर आपण करतोच आहे. पण ऐक ना, मी काय बोलतोय, मी आधी आई बाबांशी जाऊन बोलून येतो. बाकीचं आपलं बोलणं आपण नंतर करून घेऊया. तुम्ही फक्त आई बाबांना कळवा, ठीक आहे? मी आलो, चालूच. आकाश, हे कसं टाळू? जिवंत माणसाचं श्राद्ध, हे पाप कसं घडू देऊ मी?